फक्त असं वळणार तेवढ्यात त्याच्या घशाला गोळी मारली त्यांनी. तिकडूनच फायरिंग चालू केली. ती मुलं आणि बाहेरच थांबली होती. पळत आली आणि बिना मास्कची जायच्या वेळेस पण बोलायचं की नाही का, इथं फक्त बंडू अंधेकर आणि कृष्ण अंधेकर चालणार आणि जर कोण आमच्या वाटेला आलं तर आपण असंच खेळवणार नाही. पण त्यांच्या मागं एवढी पॉलिटिशियन पॉवर आहे की ते आत जाऊन सुद्धा लगेच बाहेर येतात आणि परत अशी कामं करतात. तर माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांना फाशी असं करून सुद्धा ते अजून म्हणतात की मी माझ्या नातवाचा खून का करू. हे काय म्हणजे त्यांचं हृदय आहे का काय आहे मलाच काही कळत नाही. मीच त्यांच्या घरात जन्म घेतला याचं मला खूपच वाईट वाटतं. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येलाच पुण्यातील नाना पेठेत एक अत्यंत खळबळजनक अशी घटना घडली. ती घटना म्हणजे एका 18-19 वर्षाच्या आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. खरं तर वनराज अंधेकर ज्यांचा मागच्या वर्षी खून झाला होता त्याचा बदला घेण्यासाठी या 19 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आल्याचं असं म्हटलं जाते. आता आपण आयुष कोमकर यांच्याच घरात बसलेलो आहोत. आता आपल्यासोबत त्यांची आई आहे आणि त्याचा सख्खा भाऊ पण आहे जो त्यावेळी त्याच्या सोबत होता. ताई, समजून घेऊ शकते तुमची परिस्थिती आता अत्यंत कठीण आहे, पण तुम्हाला ही सगळी घटना कधी समजली? त्याच दिवशी म्हणजे तो ह्याला क्लासला सोडायला गेलता. मी घरी मोदक करत होते तेव्हा 7:30ला फोन आला बिल्डिंगमधल्यांचाच की फायरिंग झाली म्हणून. तेव्हा मला कळाली आणि तो ह्याला क्लासला सोडायला गेलता. सोडून तो स्किन स्पेशलिस्टकडे जाणार होता आणि मग त्याच्यानंतर तो ह्याला घेऊन हार आणि प्रसाद घेऊन घरी येणार होता. तर त्याने डॉक्टरांकडे जाऊन आल्यानंतर रस्त्यातनं मला फोन केला की "मम्मी, मी काय आणू? हार आणू का प्रसाद आणू?" मी म्हटलं, "प्रसाद नको आणू. मी मोदक करते, हार घेऊन ये." तर त्याने गणपतीचा हार घेतला, ह्याला घेतलं आणि तो घरापाशी आला. तर हा उतरला खाली आणि तो गाडी लावली, त्याने लॉक केली आणि फक्त असं वळणार तेवढ्यात त्याच्या घशाला गोळी मारली त्यांनी. तिकडूनच फायरिंग चालू केली. ती मुलं आणि बाहेरच थांबली होती. पळत आली आणि बिना मास्कची होती. एवढी डेअरिंग त्यांची. त्यामुळे तो काही वाचला नाही. लगेच घशाला गोळी लागली म्हणून झालं. दादा, तू त्यावेळेस त्या बेसमेंटमध्ये तिथे खाली होता. तू काय पाहिलं बरं? म्हणजे नाही का, त्याने जशी हे लावली ना गाडी आणि तर मी धरलं त्याला आत लावायची होती आणि जसंच बाहेरून 2 पोरं पळत आले. एकाच्या खिशात होती बंदूक पण दिसत होती आणि एकाच्या ऑलरेडी हातात होती आणि त्यांच्या बंदुकीचा आवाज पण जसा हाऊस होता म्हणजे तेवढ्यापुरता त्या एरियात. आणि तो जसं मुडला ना, त्याने त्याच्या हिच्याच घशाचीच गोळी मारली आणि नंतर ते जायच्या वेळेस पण बोलायचं की नाही का, इथं फक्त बंडू अंधेकर आणि कृष्ण अंधेकर चालणार आणि जर कोण आमच्या वाटेला आलं तर आपण असंच खेळवणार. तुम्हाला कधी वाटलं होतं का की तुमचे स्वतःचेच वडील आणि आयुषचे आजोबा जो त्यांचा सख्खा नातू आहे ते असे करतील? कारण की बंडू अंधेकरांचं गुन्हेगारी विश्वातलं एक मोठं नाव आहे, पण स्वतःच्या मुलीच्या बाबतीत असं काही करू शकतील? नाही, नाही. मला असं वाटलंच नाही कधी. माझ्या स्वप्नात पण विचार नाही. पण त्यांच्या मागं एवढी पॉलिटिशियन पॉवर आहे की ते आत जाऊन सुद्धा लगेच बाहेर येतात आणि परत अशी कामं करतात. तर माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांना फाशी द्या आणि ती जो 2 पोरं आहेत एन्काउंटर त्यांचं पण होऊन द्या. त्यांना पण त्याच वेदना होऊन द्या. तेव्हा माझ्या आयुष्याला न्याय भेटेल आणि यांना फाशी द्या. आता सोडूच नका कोणाला. कारण परत बाहेर आले की तेच चक्र चालू राहणार. त्यांनी आम्हाला नाही जुमानलं घरातल्यांना, तर बाहेरच्यांना कधी जुमानतील. आता सोडू नका. आता कठोर कारवाई करा त्यांच्यावर. बास, आता खूप झालं. हे थांबवायचं असेल तर हेच सगळं त्यांना फाशी द्या. नाहीतर जन्मठेप. सोडूच नका. असंच करा. आता माझ्या मुलाला न्याय द्या फक्त एवढंच म्हणते मी. तो कशातच नाही, काहीच नाही. पण तुम्ही एका निष्पाप मुलाचा बळी घेतला. हे चांगलं काम नाही केलं आणि असं करून सुद्धा ते अजून म्हणतायत की मी माझ्या नातवाचा खून का करू. हे काय म्हणजे त्यांचं हृदय आहे का काय आहे मलाच काही कळत नाही. मीच त्यांच्या घरात जन्म घेतला याचं मला खूपच वाईट वाटतं. या सगळ्यानंतरनं घटनेनंतरनं तुम्ही पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? त्यांच्याशी बोललात का? हो, जेव्हा मर्डर झाला तेव्हा मी बोलले. तेव्हा
ज्यांची नावं आठवली त्यांचीच घेतली. ज्यांची नावं म्हणजे ठामपणे तेच बोलले मी. पण नंतर फिर्याद द्यायची होती. मग तेच पोलिस म्हणतात, "आम्ही आज बोलवतो, उद्या बोलवतो." पोलीस काही एवढं लक्ष घालतच नाहीयेत आणि अजून पण 5 आरोपी फरार आहेत. त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटते. कृष्णा, शिवम, अभिषेक, शिवराज, लक्ष्मी आणि सोनाली अंदेकरचा पण ह्यात समावेश आहे. तेव्हा मी ते नाव नाही दिलं कारण का तेव्हा मला जेवढी सुचली तेवढी दिली. मला बाकीची हीच फिर्याद द्यायची होती. पण पोलिस आमचं काही ऐकूनच घेत नाही. पोलिस आम्हाला बोलवतच नाही. त्याच्यामुळे मी हे आत्ता सांगते. सोनाली अंदेकर पण इकडं आरतीला आलते 2 दिवस आधी. एकदा सोनाली अंदेकर त्याच मुलांना घेऊन आलते. एकदा मग दुसऱ्या दिवशी शिवम आणि शिवराज त्याच मुलांना घेऊन आलते आरतीला. म्हणजे आणि तेव्हाच दुसऱ्या दिवशी लगेच असं झालं. म्हणजे त्यांनी इकडं येऊन खात्री केली, की तो कधी येतो, कधी जातो, कुठं जातो. बास तेव्हाच हे सगळं झालेलं आहे. आता इथून पुढे तुमची काय मागणी आहे? पोलिसांमधील किंवा तुम्ही पॉलिटिशियन्सचा पण उच्चार आता केलेला आहे किंवा आपले नेते असतील, पालकमंत्री असतील. हो, कारण का ते असे वर्षभरात सुटून लगेच बाहेर येतात आणि परत असं करतात. त्याच्यामुळे मला आता म्हणायचंय, की त्यांना बाहेर सोडूच नका. त्यांना फाशी द्या. हे नाहीतर असंच चालू राहील आणि कोणालाच सोडू नका. एवढं. नक्कीच आता आपल्यासोबत आयुष कोमकरचे आई होती आणि त्याचा सख्खा भाऊ होता. या सगळ्या प्रकरणामध्ये वनराज अंदेकर यांची जी पत्नी होती सोनाली अंदेकर हे देखील या संपूर्ण प्रकरणात असल्याचा आरोप आता आयुषच्या आईकडून केला जातोय आणि स्वतःच्या आजोबांनीच ज्या आयुष कोमकरची हत्या केली आईकडून देखील अशी एक स्पष्टता मिळते की या सगळ्या प्रकरणात बंडू अंदेकरांचा देखील हात होता आणि आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. पुण्याहून मी शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र.